मुंबईत घेतलेल्या एक महत्त्वाच्या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यात विकासाची नवी दिशा ठरू लागली आहे। शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेले बावडे गाव आता देशातील मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या केंद्रस्थानी येत आहे। राज्य सरकारने या भागातील शासकीय जमीन वाढवत बंदराच्या ग्रीनफील्ड महामार्गावर प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे। हा प्रकल्प वाधवान पोर्ट या महत्त्वाकांक्षी बंदराशी जोडलेला असल्यामुळे त्याचं महत्त्व अधिक वाढलं आहे। या निर्णयामुळे जमीन जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी, नवी मुंबई आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया पनवेल यांच्या रस्ता आणि रेल्वे मार्ग उभारणीसाठी देण्यात येणार आहे। यासाठी आवश्यक असलेले शासन निर्णयही आता जाहीर करण्यात आला आहे। जमिनीचं हस्तांतरण ठराविक नियमानुसार होणार असून वार्षिक विवरणपत्रानुसार निश्चित किमतीत तसेच ठराविक अटी आणि शर्तींच्या अधीन राहून ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल। पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचाही पालन केले जाणार आहे। महसूल मंत्री या निर्णयामुळे केवळ बंदर प्रकल्पच गती मिळणार नाही, तर संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असंही म्हटले। आता हा निर्णय केवळ जमीनच्या हस्तांतराचाच नाही, तर भविष्यातील प्रगतीचा पाया आहे। पालघर मधील ही हालचाल पाहता महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावर एक नवीन केंद्र उभे राहण्याची सुरुवात झाली असे आपण म्हणू शकतो। अशाच अपडेटसाठी पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।